नमस्कार मित्रांनो. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला अतिशय धमाकेदार असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. ते म्हणजेच गेल्या भागात आपण बघितलं की सुकन्या आणि अद्वैतमध्ये उशिरा किंवा हळूहळू का असेना, कडवटपणाने का असेना मैत्री व्हायला लागली आहे. मागच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे राहुल आणि रोहिणी दोघंही अद्वैतला स्लो पॉयझन देण्याचं काम करणार होते. पण अद्वैत खाली न आल्यामुळे आणि सुकन्याच्या वेळीच कॉफी देऊन येण्यामुळे अद्वैत बचावतो. म्हणजे राहुल आणि रोहिणीचा पक्का प्लॅन काय ठरलेला माहिती आहे का? अद्वैतला संपवून टाकायचं, जसं कलाला संपवलं. का तर अद्वैत कलाचा ॲक्सिडेंट होऊन 6 महिने झाले तरीसुद्धा कलाच्या ॲक्सिडेंटच्या मागे कोण होतं, कलाचा अपघात का का झाला, कसा झाला आणि कोणी करवून आणला याच्या शोधात असतो. आणि एकदा जर का राहुल आणि रोहिणी सापडले तर सगळ्याच गोष्टी अवघड होऊन बसतील असं त्यांना वाटत असतं. म्हणून अद्वैतला संपवण्याचा ते निर्णय घेत असतात. शिवाय त्याचं कारण असं असतं की कलाचा ॲक्सिडेंट रोहिणीने करवून आणलेला असतो आणि रोहिणीच्या गाडीने केलेला असतो, बरोबर. सो जेव्हा तो कलाचा ॲक्सिडेंट होतो तेव्हा रोहिणीच्या गाडीची नंबर प्लेट पडलेली असते आणि रोहिणी या ॲक्सिडेंटच्या मागे आहे हे एका माथे फिरूने बघितलेलं असतं. कोइन्सिडेंटली सुकन्या त्या काकांना ओळखते. त्या काकांना ती आपल्यासोबत ठेवून त्यांचं पालनपोषण करत असते. सो तो जो वेडा माणूस आहे तो अजूनही बाहेर ती नेमप्लेट घेऊन फिरतोय आणि ती नेमप्लेट जर पोलिसांच्या हाती लागली तर कलाच्या मृत्यूच्या मागे खरा सूत्रधार कोण आहे हे पोलिसांच्या समोर येईल. आणि जर का आपण अद्वैतलाच संपवलं तर पोलिसांना ती नेमप्लेट कळो अथवा ना कळो किंवा काही येऊ, कोणासमोरही ती नेमप्लेट येऊ, काहीच फायदा नसणार आहे. कारण अद्वैतच राहणार नाही ना. अद्वैत जिवंत राहणार नाही तर मग कलाच्या मृत्यूचा सूत्रधार थोडी कोणी शोधणार आहे ना. अद्वैतच्या मृत्यूचा कोणी सूत्रधार शोधेल. कारण एकदाचं जर का अद्वैतला काही झालं तर संपूर्ण कुटुंब कोलमडून जाईल, संपूर्ण चांदेकर कोलमडून पडतील आणि सगळे या राहुल आणि रोहिणीच्या मुठीत येतील. म्हणून आता त्यांच्या अगदी प्रयत्नांच्या पराकाष्ठा सुरू असतात अद्वैतला जीवे मारण्यासाठी. आणि इकडे सुकन्या आणि अद्वैतमध्ये मैत्री बहरलेली आहे, बळजबरीची का असेना. तर आता मित्रांनो होतं असं की म्हणजे पुढे आता काय होतं ते आपण बघूया. घरात सकाळची वेळ, सर्वजण एकत्र नाश्ता करतात. सुकन्या आबांना वेळेवर गोळ्या औषधं देत असते. अद्वैत आज खाली यायला थोडासा उशीर लावतो. म्हणजे मित्रांनो सगळेजण नाश्ता वगैरे करत असतात. सुकन्या आबांना त्यांच्या नाश्त्याच्या अगोदरच्या ज्या मेडिसिन्स असतात, गोळ्या औषधं असतात ते देते. आणि सगळेजण अगदी नाश्ता वगैरे करतात. तितक्यात सरोज म्हणते की अद्वैत आला नाही अजून. तेव्हा आबा म्हणतात की अगं त्याला ऑफिसचं काहीतरी काम होतं. आता रॉकेट म्हणतो हो त्या सरांना ऑफिसचं काहीतरी काम होतं म्हणून ते म्हणाले की मी लेटच येईल. आता सगळेजण आपापला नाश्ता करून आपापल्या कामाला लागतात. आबांचा नाश्ता हळूहळू सुरू असतो आणि इकडे सरोज रजनीचं आवरून झालेलं असतं. सरोज तिचं ऑफिसचं काम हॉलमध्ये सोफ्यावर करत बसलेली असते आणि रजनी तिचे कामं आटोपतात म्हणून आता सरोजसोबत तिथे सोफ्यावर बसते. रजनी तिचं न्यूजपेपर वाचत असते आणि राहुल रोहिणी तर काही नसतात तिथे. सो ते म्हणजे पुन्हा वरती निघून गेलेले असतात काहीतरी बोलायला. आणि इकडे सुकन्या आबांजवळच बसलेली असते. आबांचं खाणं पिणं बघत असते, आबांशी छान गप्पा मारत असते. आणि नाश्ता जेव्हा आबांचा होतो तेव्हा तिथेच ते डायनिंग टेबलवर बसूनच त्यांच्या गप्पा चालतात. म्हणजे त्यांना तिथून उठून बाहेर जायचं आहे किंवा बाजूला जायचं आहे हे सुद्धा भान नसतं, आराम करायचं हे सुद्धा भान नसतं आबांना. इतके आबा गप्पांमध्ये रमलेले असतात. आणि आबांच्या प्रकृतीमध्ये भरपूर सुधार सगळ्यांना दिसत असतो, आबांना सुद्धा. आणि आबा आता सुकन्याला म्हणतात की तू सकाळी काय करतेस मग, म्हणजे नाश्ता करून येतेस की काय करतेस. तेव्हा सुकन्या म्हणते की सकाळी मी नाश्ता काय जेवणसुद्धा बनवून येते. म्हणजे माझी मैत्रीण आहे नेहा, ती आणि काका आहेत, त्या दोघांना मी स्वतःही खाऊन येते आणि त्या दोघांसाठीही करून येते. म्हणजे पुढच्या गोष्टी अवघड नको, कारण नेहाला पण तिची कामं असतात ना. आणि आता सुकन्या पुढे म्हणते आज काय झालं माहिती आहे. सुकन्या आता तिच्यासोबत येताना ज्या ज्या काही घटना घडलेल्या होत्या, ती जी काही तिची दिनचर्या असते ती आबांना सांगू लागते. आणि त्या दोघांना हसत खेळत गप्पा मारताना, टाळ्या मारताना बघत आता सरोज रजनीला म्हणते हळू आवाजात, ही सुकन्या किती छान आहे गं. म्हणजे बघ ना, जणू आपली कलाच आपल्या घरात पुन्हा एकदा रोषणाई घेऊन आली असं वाटतंय. म्हणजे 6 महिन्यांपासून आपल्या घरामध्ये किती शांततेचं वातावरण होतं. आबासुद्धा काहीच बोलत नव्हते आणि आज आबाच एवढे हसून खेळून राहत आहे आणि घरात एक आनंदाची लाट आल्यासारखं वाटतंय. त्यामुळे सुकन्या जशी या घरात आली आहे ना तसा आनंद घेऊन आली असं वाटतंय. शांतता तर आधीपासूनच होती, पण त्या शांततेला अर्थ देण्याचं काम या मुलीने केलेलं असं वाटतं मला. तेव्हा रजनी म्हणते की अगदी बरोबर बोललात वहिनी तुम्ही. म्हणजे खूप साधी होती, कुठलाही मोह नसलेली, कुठलाही लोभ नसलेली,
सगळ्यांना आपल्यात सामील करून घेणारी आणि परिस्थिती कशीही असो साधनांना दोष न देणारी मुलगी आहे. नाहीतर आता हल्ली आपल्याला काय बघायला मिळतं की कारणं खूप देतात सगळे, की आपल्याकडे साधनं अपुरी पडली म्हणून काम होऊ शकलं नाही. पण ती आहे त्या गोष्टींमध्ये संधीचं सोनं करते किंवा आहे त्या गोष्टींचं सोनं करायला बघते. म्हणजे ती कधी मागचा पुढचा विचार नाही करत की हे नाही किंवा ते नाही. प्रत्येक गोष्ट अगदी हजरजबाबीपणानेच पार पाडते, जी की खूप चांगली सवय, अत्यंत गोड सवय. आणि हीच सवय त्या मुलीला खूप खास बनवते. पण मी असं ऐकलं की तिला आईबाबा नाही आहेत. सरोज म्हणते, हो ना, बघ ना, दुर्दैवाने तिला आईबाबा नाही आहेत आणि आपल्याला आपली कलाच नाही आहे. पण आता काय बोलणार, कलाच्या मागोमाग मी तर माझा मुलगाही गमावला असं मला वाटायला लागले. कला गेल्यापासून अद्वैत अगदी कोलमडून पडलाय गं. तेव्हा रजनी म्हणते की हो ना, काय करणार, कसं समजवणार त्याला. प्रत्येक वेळेस कलाच्या आठवणींपासून दूर पळत असतो. त्याला त्या आठवणींना सामोरं जायचं की नाही जायचं हे सुद्धा कळत नाही. पण किती दिवस चालणार आहे आणखीन हे. त्याला त्याच्या आयुष्यात पुढे जाण्याची इच्छा नाही आहे का. आणखीन किती वर्ष तो अशी एकट्यात काढणार आहे, असा आता त्या दोघींना प्रश्न पडलेला असतो. त्या दोघं त्याच्या विचारात असतात. तर दुसरीकडे रोहिणी आणि राहुलवरून खाली येताना सुकन्याकडे रागाने बघत असतात. आणि सुकन्याला पुन्हा सुकन्याची दडदड वाढते सुकन्या जेव्हा त्यांच्याकडे बघते तेव्हा. म्हणजे हे तिचं आतल्या आत डरकाळणं, चिडणं किंवा असं त्यांची चीड येणं हे कला जिवंत असताना व्हायचं. म्हणजे कलाने जेव्हा शेवटचा श्वास घेतलेला होता ना तेव्हा व्हायचं असं. कारण तिचा आणि रोहिणीचा जो सामना झालेला असतो तो अत्यंत भयावह असतो आणि डेंजर असतो. सो त्यांच्यामध्ये थोडीशी हातापाई पण झालेली असते. त्यामुळे कलाचं हृदय हे अगदी संतप्त होऊन धडधडत असतं जेव्हा ती रोहिणीशी डील करत असते अशी तिच्या शेवटच्या काही क्षणांना. सो इकडे सुकन्यामध्ये ते हृदय आल्यामुळे सुकन्याचं हृदय पुन्हा जोरजोरात धडधडू लागतं. कारण ह्या गोष्टी हृदयाला जाणवतात, जरी सुकन्याला कळत नसलं तरी. आणि सुकन्या अगदी विचारात पडते की ही दोघं माणसं बघून माझा असा संताप का होतो, मला असं विचित्र का फील होतं. ठीक आहे, हरकत नाही, पण मला या दोघं व्यक्तींची लक्षणं अजिबातच ठीक वाटत नाही. आता पुढची जी गोळ्या औषधं असतात नाश्त्यानंतरची, ती गोळ्या औषधं आता सुकन्या आबांना देते आणि आबांना त्यांच्या खोलीत घेऊन जाते हळूहळू. ती आता आबांना म्हणते, आबासाहेब आता तुम्हाला आराम करायचा आहे, अजिबात उठून बसायचं नाही. आपल्या आजच्या गप्पा झालेल्या आहेत त्या पुरे झालेल्या आहेत. तुम्ही आता थोडासा आराम करा, थोड्या वेळाने तुम्ही उठलात की आपण आणखीन जास्त गप्पा मारू. तेव्हा आता आबा म्हणतात की बरं चालेल, पण अगं माझी इच्छाच नाही गं होते झोपायची. मी कसं काय झोपू, झोपल्यानंतरून सारखं विचार येतात आणि मला गाढ झोप नाही लागत. झोपून कंटाळा आला आहे मला असं वाटतं कधी कधी की मी माझ्या पायावर असं फेऱ्या माराव्या, की पायावर उभं राहून फेऱ्या माराव्यात किंवा बाहेर असं वॉकला जावं. पण दुर्दैवाने मला जाताही येत नाही, कारण अद्वैत कसा आहे तुला माहिती आहे, तो मला जाऊसुद्धा देणार नाही जरी मी ठीक आहे असं सांगितलं तरी. तेव्हा सुकन्या म्हणते, तुम्ही ठीक आहे असं सांगण्याने तुम्ही ठीक आहात असं होऊन जातं का. तेव्हा आबा म्हणतात, वा गं, तू सुद्धा अद्वैतची बाजू घ्यायला लागलीस. तेव्हा सुकन्या म्हणते, तसं नाही आबासाहेब, थोडे दिवस आणखीन, जेव्हा मला कॉन्फिडंट वाटेल तुमच्याबद्दल थोडा तरी कॉन्फिडन्स जेव्हा मला येईल तेव्हा डेफिनेटली मी स्वतःहून तुम्हाला हात धरून घेऊन जाईन. पण आत्ता नको, आता आपल्याला आराम करायचा आहे की नाही. अहो आराम त्याच तर गोष्टीसाठी करायचा आहे की उद्या उठून तुम्ही चालणं काय, अहो पळत सुटाल. आता तिथे त्यांच्यात विनोद होतो. आणि आता फायनली सुकन्या आबांना कन्व्हिन्स करते झोपण्यासाठी आणि सुकन्या त्यांना रूममध्ये घेऊन जाते. आता हे सगळं सरोज आणि रजनी बघतात आणि रजनी म्हणते, किती सहज पद्धतीने तिने आबांना कन्व्हिन्स केलं, किती सहज पद्धतीने मनवलं तिने आबांना झोपण्यासाठी, किती गोड मुलगी आहे ही, असं त्यांच्यात संवाद असतो सुरू. तर आता दुसरीकडे राहुल आणि रोहिणी यांचा नवीन प्लॅन शिजत असतो. आता ऑब्व्हियसली आपण बघितलं की त्यांचा याआधीचा प्लॅन किती घाणेरडा फ्लॉप गेला. ते शेवटी अनामिकाला रागाने तिने बनवलेली कॉफी फेकून द्यावी लागली, कारण सगळे म्हणत होते की तू पी, त्याच्यात स्लो पॉइझन होतं. ऑफकोर्स तिला कशाला मानवलं असतं ते. सो आता ती कॉफी न पिता तशीच फेकून देते. हे आपण आधीच्या भागात बघितलं. मग आता कॉफीचा प्लॅन खूप घाणेरड्या पद्धतीने फ्लॉप गेलेला आहे हे त्यांना कळून चुकलेलं असतं. त्या दोघांना एक गोष्ट लक्षात येते की आता असं काहीतरी करावं लागेल की आपल्याला कोणी नोटीसही करणार नाही आणि ती गोष्टी आपल्यावर उलटे पडणार नाही. आता असं काय असेल बरं. आता खूप 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 विचार केल्यानंतर त्या दोघांच्याही एक गोष्ट आणखीन लक्षात येते, ते म्हणजेच अद्वैत आता रोज संध्याकाळी वर्कआउट केल्यानंतर प्रोटीन शेक पितो. ॲक्च्युली अद्वैत वर्कआउट पण नाही करायचा आधी, पण कला गेल्यापासून स्वतःला बिझी करण्यासाठी त्याने वर्कआउट करणं सुरू केलेलं असतं. आणि म्हणजे तो अगदी त्याला जिथे जिथे बिझी ठेवता येईल स्वतःला, तो तसा स्वतःला ऑक्युपाईड ठेवत असतो. सो
तर तो वर्कआउट केल्यानंतर त्याला प्रोटीन शेक घ्यायची सवय असते. तर आता हा विचार केल्यानंतर रोहिणी राहुलला म्हणते की कॉफीमध्ये किंवा त्याच्या अद्वैतच्या काही जेवणामध्ये आपण काही मिसळलं तर कोणीही आपल्याला बघू शकतं किंवा आपलाच राव आपल्यावर उलटू शकतो, जसं अनामिकासोबत झालं तसं. पण या शेकसाठी तो एकटाच असतो. म्हणजे तो एकटा स्वतः तो शेक बनवतो आणि तिथे कोणी दुसरं नसतं. मग आपण असं करू शकतो ना की त्याच्या त्या प्रोटीन शेकच्या डब्यामध्येच आपण चुकीच्या गोष्टी टाकून द्यायच्या. तेव्हा राहुल म्हणतो हो, आणि आपण जर चुकीच्या गोष्टी इन द सेन्स आपण हार्ट रेट बूस्टर जर आपलं मिसळलं त्यामध्ये, म्हणजे थोडं जास्त मात्रामध्ये, तर तो तर संपूनच जाईल. रोहिणी आणि राहुल हे डायनिंग टेबलवर बसून बोलत असतात सगळं काही. आता कोणीच नसतं ना तिथे म्हणून. आणि इकडे आता राहुलचं म्हणणं असतं की शेकच्या पूर्ण डब्यामध्ये जर आपण हार्ट रेट बूस्टर मिळवलं तर, म्हणजे थोड्या जास्त प्रमाणात जर आपण मिळवलं तर अद्वैत पूर्णतः संपून जाईल. कारण ऑलरेडी आपल्याला नाही सूट होते आपल्या बॉडीला, कारण बॉडी हिटेड अप असते, ऑलरेडी बीट्स फास्ट काम करत असतात. सो जर त्यामध्ये ते टाकलं तर अद्वैत थेट कलाकडेच पोहोचून जाईल असं राहुलचं म्हणणं असतं. तेव्हा रोहिणी म्हणते ठरलं, मग आता आपल्याला तेच करायचं आहे आणि आता ह्या प्लॅनमध्ये काहीही गडबड होऊ देऊ नकोस, मूर्खपणा करू नकोस, नाहीतर प्रत्येक वेळेस काहीतरी गोंधळ घालून ठेवतोस आणि निस्तरायला मला यावं लागतं. त्यामुळे आता खूप विचार करून आपल्याला हा डिसिजन घ्यायचा आहे किंवा हे काम करायचं आहे, ओके. आणि ह्या दुपारच्या वेळेला अद्वैत घरात नसतो, तेव्हाच तुला हे करायचं राहुल. सगळे जरी असले तरी कोणाला कळतंय तू त्याच्या रूममध्ये गेलायस, पण त्याच्या हजेरीत जर हे सगळं झालं तर डेफिनेटली त्याला तुझ्यावर संशय येईल. अजूनही तो तुझ्याशी नीट बोलत नाही आहे हे विसरू नकोस. सॉरी. आता राहुल म्हणतो की मामा रिलॅक्स, मला पण कळतात का त्या गोष्टी आणि आता मी खूप अलर्ट राहायला लागलो आहे, सो डोंट वरी, आपण करूयात काहीतरी, ओके. ते दोघं पण आता ती हार्मफुल पावडर आणतात, ते बूस्टर, ज्याच्याने आपल्या हृदयाचा ठोका प्रचंड वाढतो. म्हणजे हृदयाचे ठोके ती पावडर प्रचंड वाढवते, ते हार्ट रेट बूस्टर. सो आता ती पावडर ते घेऊन येतात आणि अद्वैतच्या कमकुवत हृदयावर हा अटॅक निभावणार नाही असा त्यांचा प्लॅन असतो. म्हणजे त्याच्याने होणार नाही, हे थेट तो कलाकडे जाऊन पोहोचेल असा त्यामागचा कटाक्ष असतो. कारण अद्वैत जर जिवंत राहिला तर साम्राज्य तर सोडाव, धड त्यांना माणसात सुद्धा जगता येणार नाही. आता ते जेव्हा हे सगळं बोलत असतात तेव्हा सुकन्या ना इकडे किचनमध्ये येत असते. ती शक्यतो आबांच्या बेडरूममध्येच असते, पण मग ती काहीतरी कामासाठी बाहेर येते बेडरूमच्या आबांच्या. आणि बाहेर येताना नेमकं तिला ना ह्या गोष्टी ऐकायला येतात आणि तिला वॉशरूमजवळ कपडेसुद्धा ठेवायचे असतात. पण मग तिकडे बाहेर कपड्यांवाली येणार असते असं तिला रजनीने सांगितलेलं असतं. म्हणून ते आबांचे जे काही कपडे धुवायला टाकायचे असतात ते कपडे पूर्ण पॅक करते एका बॅगमध्ये आणि ती बॅग आता ती बाहेर आणून पण ठेवत असते. सो वॉशरूम जाऊन ती ते कपडे घेते आणि त्यात तिला राहुल आणि रोहिणीचं बोलणं ऐकू येतं. म्हणजे ती तिचं काम करत असते, इंटेन्शनली ती काहीच नाही करत, पण तिच्या कानावर त्या गोष्टी येतात ज्यात राहुल अगदी हळू आवाजात म्हणत असतो की डोस योग्य दिला ना की अद्वैत आजच कोसळेल, म्हणजे आपलं काम इझी होऊन जाईल, आपलं काम किती सोपं होईल आणि आपल्यापर्यंत कोणी पोहोचूही शकणार नाही. आता सुकन्याच्या कानावर जेव्हा हे पडतं तेव्हा सुकन्या मनोमन म्हणते की हे सगळं काय चाललंय, कशाबद्दल बोलताय, हे अद्वैत सरांबद्दल बोलताय का, आणि कसला डोस, नक्की यांचं प्लॅनिंग काय आहे. ही तर याच घरातले मेंबर्स आहेत ना, अद्वैत सरांच्या आत्या आहेत ना या तर, मग ह्या अद्वैत सरांबद्दल असा का विचार करता. आणि हा राहुल, हा पण तर त्यांचा भाऊ आहे, मग एक भाऊ एका दुसऱ्या भावाला असं का बोलतोय, काय सीन काय आहे, असा प्रचंड विचार सुकन्याच्या डोक्यात आता पळत असतो. तिला नीट समजतच नसतं, पण एक भीतीचा थरकाप मात्र जाणवत असतो की काहीतरी गडबड आहे. आता संध्याकाळी काय होतं माहिती आहे का, आता अद्वैत त्यांच्या जिम रूममधून वर्कआउट करत असतो. आता आणि इकडे सुकन्या आबांना औषधं देऊन परतते आणि तिला लक्षात येतं, म्हणजे आबांना टाईम टू टाईम मेडिसिन्स द्यावे लागतात ना. सो अद्वैत त्याच्या जिम रूममध्ये वर्कआउट करत असतो आणि इकडे सुकन्या आबांना औषध वगैरे देते, परतते आणि तिच्या अचानक लक्षात येतं की टेबलावर अद्वैतचा शेक आहे, प्रोटीन शेक, आणि शेकचा रंग रोजसारखा नाही आहे. म्हणजे सीन असा असतो की ना ती आता डेली बघणं वगैरे तिचं असतं किंवा तिच्या नजरेच पडणं असतं, असं इंटेन्शनली वगैरे तर ती काही करत नसेल, पण ही हुशार खूप असते सुकन्या आणि तिच्या डोक्यात ते विचार कंटिन्यू पळत असतात, त्यामुळे प्रत्येक गोष्ट तिला संशयास्पद वाटत असते. सो औषध देऊन जेव्हा ती परतत असते तेव्हा तिला अचानक लक्षात येतं, आबा इथे अद्वैतच्या जवळच असतात ना जिम रूममध्ये, त्यांच्या व्हीलचेअरवर गप्पा मारत त्याच्यासोबत. सो मग ते झाल्यानंतर तिच्या लक्षात येतं ते टेबलवरचा शेक बघून की शेकचा कलर रोज सारखा नाही आहे आणि त्या शेकच्या आजूबाजूला पावडर पडलेली आहे.
म्हणजे काहीतरी गडबड आहे. सुकन्या म्हणतो सुकन्या आता स्वतःशीच मनोमन म्हणत असते की हा शेक इतका डार्क कलरचा का दिसतोय, इतका गडद रंग का दिसतोय याचा. आता ती तो शेक आपल्या हातात घेते आणि त्याचा वास घेऊ लागते. वास घेताच तिला एका विचित्र केमिकलचा वास येऊ लागतो जेव्हा ती स्मेल करते ते. आणि तो जो वास असतो ते एका विचित्र आणि घाणेरड्या केमिकलचा असतो. कदाचित ते जे केमिकल घातक ठरू शकतं असं. सो तिला कळलेलं असतं की काहीतरी गडबड नक्कीच आहे. तितक्यात आता इथे अद्वैत तिकडनं येतो, त्या दिशेने जिथे ही असते त्या दिशेने चालत येतो. प्रचंड घामाने भिजलेला असतो आणि शेक घेण्यासाठी तो पुढे येतो, कारण त्याचं वर्कआउट करून झालेलं असतं. सो तो आता दमलेला असतो आणि आबांसोबत हसता हसता बोलत असतो. सो बोलता बोलता तो आता इकडे येतो की म्हणून मी म्हणत होतो की कामाचा स्ट्रेस जास्त जर झाला तर मग अशा पद्धतीने चुकतं. मी त्यांना सांगत होतो वगैरे अशा काहीतरी गोष्टी तो आबांशी बोलत असतो. सो आता बोलता बोलता तो म्हणतो, चला फायनली आता माझी शेक घेण्याची वेळ झाली आणि आज मला एक्स्ट्रा एनर्जी हवी असं वाटायला लागलं आहे. आता जेव्हा अद्वैत आपल्या हातात हसत हसत तो शेक घेत असतो आबांची गप्पा मारता मारता, तेव्हा सुकन्याचं हृदय थरथरू लागतं. तिच्याच शरीरातील कलाचं हृदय जणू ओरडतंय असा सीन इथे होतो. म्हणजे तिला असं वाटतं की का कुणास ठाऊक, पण काहीतरी गडबड नक्कीच आहे या शेकमध्ये. असं का वाटतंय की अद्वैत सर जर का हा शेक पिले तर काहीही होऊ शकतं, काहीतरी चुकतंय असं मला वाटतंय. अशा सुकन्याची आरोळी तिला सांगत असते आणि कलाचं हृदय जे तिच्यात धडधडत असतं जणू तेच ओरडा मारत असतं. सो ते जणू त्या दिशेनेच तो ओरडा तिच्या तोंडून निघतो. ती म्हणते, नको नको थांबा. आता अगदी धाडसाने मोठ्या धाडसाने ती अद्वैतला म्हणते की अद्वैत सर थांबा, पिऊ नका ते. आता अद्वैतने शेक उचललेला असतो. ती घाबरत डायरेक्ट त्याचा हात पकडते. तो पित असतो तेव्हा तिच्या सांगण्यावरून सुद्धा. सो पटकन ती त्याचा हात पकडते आणि म्हणते की सर हा शेक पिऊ नका प्लीज. अद्वैत म्हणतो, काय झालं असं अचानक का ओरडतेस तू, काय झालं शेकमध्ये. तेव्हा सुकन्या म्हणते की नाही प्लीज तो शेक पिऊ नका, काहीतरी गडबड आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, काय गडबड असणार आहे, प्लीज तू तुझं काम कर, तू वेडी झाली आहेस का. आता सुकन्याच्या आपोआप डोळ्यात पाणी यायला लागतं अद्वैत तिच्यावर ओरडतो म्हणून. आणि ती म्हणते की शेकमध्ये काहीतरी मिसळलं गेलेलं आहे, मला वास आला, आता मी वास घेतला त्याचा, सर प्लीज पिऊ नका, त्याने कदाचित तुमच्या जीवाला धोका असेल, प्लीज सर नका पिऊ. आता सुकन्या बिचारी जीवाच्या आकांताने ओरडून सांगत असते, जणू तिच्यातली कलाच बोलते. सो अद्वैतला ती आठवण होते आणि अद्वैत आणखीन चिडतो. कलाची आठवण तिच्यामध्ये दिसते त्याला म्हणून तो अगदी संतापत असतो. तरी सुकन्या म्हणते की सर प्लीज सर नका पिऊ, प्लीज ऐका माझं. तरी आता अद्वैत अगदी संतापतो आणि म्हणतो की सगळीकडे तुला नाक खुपसण्याची काय गसव आहे, तुला इथे कशासाठी ठेवलं आहे हे विसरू नकोस. तुला आबांची केअरटेकर, आबांची नर्स म्हणून ठेवलेलं आहे. तू प्लीज माझ्या पर्सनल लाईफमध्ये नको पडत जाऊस, माझ्या पर्सनल लाईफपासून लांब राहा, कळलं तुला. हवं तिथे सगळीकडे नाक खुपसतेस तू या घरातला भाग नाही आहेस काही. तू फक्त इथे आबांची नर्स म्हणून आली, आबांची केअरटेकर म्हणून आली, त्यामुळे तुझा जॉब कर, ओके. इथे तुला कोणाच्याही पर्सनल लाईफमध्ये वैयक्तिकरित्या आत शिरण्याची काहीही गरज नाही आहे आणि तुला तसं सांगितलेलंही नाही आहे. तुला तुझ्या जेवढ्या कामाचे पैसे मिळतात ना तेवढ्याच काम करत जा आणि माझ्या गोष्टींमध्ये तर दखल देणं बंदच कर. आता अद्वैत असं चिडतो तिच्यावर आणि बिचारी सुकन्या, तिला खूप वाईट वाटतं. तिच्या मनाला खूप लागतात अद्वैतचे शब्द, कारण त्याचे शब्द खूप कठोर निघालेले असतात त्याच्या तोंडून. तिला खूप वाईट वाटत असतं, पण तरीसुद्धा ती अद्वैतचा जीव वाचवल्याशिवाय शांत बसत नाही. अद्वैत शेक पिणारच असतो तोवर सुकन्या झटकन त्याच्या हातातून तो ग्लास हिसकावते आणि स्वतःच थोडा पिते, 1-2 घोट. आणि अद्वैत आश्चर्याने म्हणतो, अगं वेडी झालीस का तू, काय चाललंय हे तुझं सुकन्या, बिहेव युअर सेल्फ. आता सुकन्याला अगदी काही सेकंदातच, काही क्षणातच अगदी चक्कर येऊ लागतात, धडधड वाढते तिची, डोळे फिरतात आणि श्वास अटकायला लागतो. ती आता कोसळणारच असते जमिनीवर, म्हणजे तिला काहीतरी होत असते. तेव्हा अद्वैत म्हणतो, सुकन्या तू बरी आहेस ना, काय होतंय तुला. आता सुकन्या अचानक कोसळू लागते. ती कोसळणार इतक्यात अद्वैत तिला पकडतो. तिची धडधड वाढलेली असते, डोळे फिरत असतात, श्वास अडकतो, ती अगदी म्हणजे डोळे वर करून दिलेले असतात तिने. अद्वैत तिला पकडतो, ती बेशुद्ध पडते आता आणि अद्वैत आक्रोश करू लागतो. म्हणजे जणू असं वाटतंय त्याला की त्याच्या हातून त्याच्याच कोणीतरी व्यक्ती दुरावते आणि त्याचा जीव त्याला वाचवायचा आहे. आता अद्वैत तिला उचलतो आणि हॉलमध्ये घेऊन जातो. अद्वैत सुद्धा खूप घाबरलेला असतो आणि तिथे असलेले आबा ते म्हणतात, अद्वैत काय झालं तिला, ती असं का करते. आता अद्वैत पटकन हॉलमध्ये घेऊन येतो आणि अद्वैत घाबरून अगदी म्हणतो, कोणी आहे का आपल्या घरात, कुणी आहे का, डॉक्टरला बोलवा पटकन, सोहम डॉक्टरांना बोलव. आता अद्वैतचा आवाज ऐकत सगळे पळत येतात. सरोज पाण्याचे शिंतोडे तिच्या चेहऱ्यावर मारण्याचा प्रयत्न करत असते वारंवार सुकन्याच्या. ती म्हणते, अद्वैत काय झालं तिला असं अचानक, ती अशी कोसळली कसं काय आणि असं का करते ती, तिचे डोळे का फिरले आहेत. हां
आता अद्वैत काहीच बोलत नसतो. तो म्हणतो, आई प्लीज, मम्मा प्लीज, आधी आपण तिला शुद्धीवर आणूयात, मग बोलूयात. आता काही क्षणाने सुकन्या जरासा श्वास घेते. बेशुद्ध असते ती, पण जिवंत असते. म्हणजे तिचा श्वास घेते ती हे जाणवू लागतं आजूबाजूच्यांना. आता सरोज अगदी रडत म्हणत असते की काय चाललंय हे सगळं, मला कळेल का? रजनी पण म्हणते, अद्वैत काय झालंय सांगशील का? तेव्हा आता आबा सगळा घडलेला प्रकार सांगतात, कारण त्यांची भांडणं आबांनी बघितलेली असतात. अद्वैत म्हणतो की माझा प्रोटीन शेक ती मला पिण्यापासून अडवत होती आणि मी तिला ओरडलो, म्हणून काहीतरी सिद्ध करण्यासाठी ती माझ्या हातातला प्रोटीन शेक हिसकावून प्यायला लागली आणि तो काही घोट पिताच तिला चक्कर आली. आणि सरोज आता रडत म्हणते, बाप रे अद्वैत, तुला कळतंय, तिने तुझ्यासाठी तो शेक पिला, म्हणजे त्या शेकमध्ये काहीतरी गडबड आहे हे सांगण्यासाठी तिला तो शेक पिऊन तुला सिद्ध करावं लागलं. काय चाललंय अद्वैत हे? हां, तुझ्यासाठी असं केलं तिने. आता अद्वैतचे डोळे पाणावतात. त्याच्या मनात प्रचंड भूकंप होत असतो, म्हणजे उलथापालथ चाललेली असते पार. तितक्यात सोहमने डॉक्टरांना आणलेलं असतं. डॉक्टर येतात आणि तिला तपासतात. तिच्या शरीरात कार्डिओ बूस्टर टॉक्सिन गेलं आहे. तातडीने उपचार केले नसते तर काहीतरी झालं, म्हणजे काहीही होऊ शकलं असतं, असं डॉक्टर सांगतात. अद्वैत म्हणतो की ते कसं शक्य आहे पण? तेव्हा डॉक्टर म्हणतात, आता ते मला नाही सांगता येणार. ऑब्व्हियसली त्यांच्या बॉडीमध्ये कसला इंटेक झाला आहे त्यामुळेच हे सगळं झालं असावं, असा माझा अंदाज आहे. पण तेवढं बरं की आता त्या ठीक आहेत, नाहीतर हे सगळं त्यांच्या जीवावरही बेतू शकलं असतं. आता हे ऐकून सगळ्यांचा थरकाप होतो. सगळं अगदी थरथरू लागतात की बाप रे, म्हणजे आज एक जीव जाता जाता राहिला, तेही सुकन्यामुळे. अद्वैतला जाणवतं की सुकन्याने त्याचा जीव वाचवला आहे, म्हणजे त्यासाठी लिटरली तिने स्वतःला मृत्यूजवळ नेलेलं आहे. सो आता अद्वैतला तिच्याबद्दल आदर वाटू लागतो. आणि इकडे अद्वैत म्हणतो की ह्या सगळ्यामागे नक्की कोण आहे हे मला शोधलं पाहिजे. आपल्याच घरात हे असं कोण करेल? कारण तो प्रोटीन शेक तर मी रोज पितो, रोज तर कधी असं होत नाही. आणि सुकन्या मला तेव्हा काय सांगण्याचा प्रयत्न करत होती, तिला कसं काय कळलं असावं? आता सुकन्याला तो जेव्हा शुद्ध आल्यानंतर विचारतो तेव्हा अद्वैतला सुकन्या म्हणते की मला त्या शेकमधून एक विचित्रच वास आला, जो वास एका केमिकलचा होता. आणि मला तेव्हाच कळलं होतं की हा शेक घातक आहे, काहीतरी गडबड नक्कीच आहे, म्हणून मी तुम्हाला नाही सांगत होते सर. आता अद्वैत विचार करू लागतो की आधी असं कधीच नव्हतं, मग आजच कसं झालं? काहीतरी गडबड नक्कीच आहे. आता अद्वैत काय करतो, कोण आहे या मागचं सूत्रधार किंवा काय चाललं आहे हे सगळं हे जाणून घेण्यासाठी जिम रूमच्या CCTV फुटेजमध्ये चेक करू लागतो. म्हणजे त्याला जिम रूमचं CCTV फुटेज दिसतं. तो जेव्हा चेक करतो तेव्हा, ज्यात राहुल त्या प्रोटीन शेकमध्ये पावडर मिसळत असतो आणि रोहिणी डोअरकडे बघत पहारा देत असते. आता हा सगळा जो सिनॅरिओ आहे, हे जे फुटेज आहे ते अद्वैत घरात सगळ्यांना दाखवतो, ते दोघं नसताना. आणि त्यांना जेव्हा हे सगळ्यांना दिसतं, चांदेकर कुटुंबियांना, तेव्हा सगळेच हादरतात. आणि अनामिका पण तिथे असते. सो अनामिकाला कळतं की आता आपला प्लॅन फ्लॉप झालेला आहे. अनामिका लगेच राहुल आणि रोहिणीला मेसेज करून तिथे बोलवून घेते आणि घडलेला प्रकार सांगते. सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. आभा म्हणतात, काय चाललंय हे? अद्वैत म्हणतो, म्हणजे आपलीच माणसं माझ्या जीवावर उठलेली होती. तेव्हा लगेच आता सुकन्या म्हणते की ॲक्च्युली आबांचे कपडे धुवायला द्यायचे होते, तेव्हा मी थोड्या वेळासाठी बाहेर आली, तेव्हा त्या दोघांचं बोलणं माझ्याही कानावर पडलं होतं. ते दोघं काहीतरी बोलत होते की फक्त एक डोस आणि अद्वैत कायमचा संपेल, म्हणजे फक्त एक डोस जरी घेतला तरी अद्वैत आज डायरेक्ट कोसळेल जमिनीवर, असं काहीतरी ते बोलत होते. मला कळलं नाही आणि तुमच्या घरातल्या गोष्टी म्हणून मी त्याकडे लक्षही दिलं नाही. पण मला त्या शेकवर जेव्हा मी स्मेल घेतला तेव्हा संशय आला होता. आता सुकन्याच्या तोंडून हे शब्द ऐकून अद्वैतला सगळ्या गोष्टी कन्फर्म होऊन जातात. आबा आता अगदी कडक आवाजात, तिकडनं जेव्हा राहुल आणि रोहिणी येतात तेव्हा त्यांना अगदी कडक आवाजात खसकावून म्हणतात की तुम्ही आमच्या घराचा, आमच्या अद्वैतचा जीव घेणार होतात. आता राहुल आणि रोहिणी गोंधळतात, खोटं बोलू लागतात. सरोज त्यांना घराबाहेर हकलण्याचा प्रयत्न करू लागते. मग आता म्हणजे राहुल रोहिणी म्हणतात की कसं शक्य आहे, काय बोलताय आबा तुम्ही, तुम्हाला कळतंय का? आणि कसल्या बेसिसवर बोलताय, कोण बोललं तुम्हाला हे असं? रोहिणी म्हणते, अहो आत्ताच कलाचं असं बरं वाईट झालेलं आहे आणि त्यामध्ये आम्ही अद्वैतच्या बाबतीत असं करू असं वाटतं का तुम्हाला? सरोज वहिनी, अगं तू तरी बोल काहीतरी, तुला वाटतं का मी असं काही करेल ते पण आपल्या अद्वैतच्या बाबतीत? हां ठीक आहे, राहुलने आजपर्यंत खूप चुका केल्यात, पण एवढ्या खालच्या थराला राहुल जाईल असं मला सुद्धा वाटत नाही. कुठल्या बेसिसवर बोलतोयस अद्वैत, तू एवढा मोठा ब्लेम करतोयस? आणि डॅड तुम्ही सुद्धा, अहो तुमची पोटची मुलगी आहे मी आणि तुम्ही माझ्यावर संशय घेताय? आता अद्वैत म्हणतो की आणि जर आम्ही पुरावे दाखवले मग काय कराल? तेव्हा राहुल म्हणतो, कसले पुरावे, कुठले पुरावे?
तेव्हा आता लगेच अद्वैत म्हणतो की हे बघा CCTV फुटेज, ज्यामध्ये तू मला स्पष्ट कार्यक्रम करताना दिसतोयस राहुल. अरे किती खोटं बोलाल. आता सरोज त्यांना घराबाहेर हाकलू लागते याच कारणामुळे. खरं तर सरोज म्हणते बास झालं तुमची नाटकं, निघा माझ्या घरातून आता. ज्या लोकांनी माझ्याच घरातल्या कुटुंबियांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, माझ्या अद्वैतला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, त्यांना इथे राहण्याचा काही अधिकार नाही, निघा इथून. आता त्यांना ती घराबाहेर हकलते. इकडे अद्वैत आता सुकन्याकडे बघत असतो. आणि रात्री आता सगळेजण सुकन्याला बरं नसल्यामुळे रात्री तिकडेच थांबून घेण्यासाठी इन्सिस्ट करत असतात. म्हणजे सरोज म्हणते ते काही नाही, सुकन्या आज तू आमच्या घरी राहणार आहेस, तू कुठेही जाणार नाही आहेस. अगं तुझं घर लांब आहे आणि एवढ्या दूर तू जाशील, तुला जर काही त्रास वगैरे झाला तर मला काही माहीत नाही, तू आज आमच्यासोबत आमच्या घरी राहणार आहेस. आता इकडे सुकन्या बिचारी तिथेच थांबून घेते. ती नेहाला इन्फॉर्म करते की मी काही येणार नाही. सो आता काय होतं माहिती आहे का, इकडे रात्री सुकन्या आणि अद्वैतमध्ये थोडा भावुक क्षण येतो. आता रात्री अद्वैत सुकन्याच्या बेडजवळ बसतो, तिच्याकडे जातो. ती झोपलेली असते, पण मग तिला आसपास कोणीतरी आलं याची चाहूल लागताच ती जागी होते. अद्वैत आता हळू आवाजातच म्हणतो की बरी आहेस ना, काही त्रास नाही होतं ना तुला? तेव्हा सुकन्या म्हणते की नाही सर, मी बरी आहे आता. अद्वैत म्हणतो का केलंस हे? सुकन्या अगदी कमजोर आवाजात म्हणते की तुम्ही त्या शेकमधलं ते घेतलं असतं तर तुम्हाला काही झालं असतं आणि नक्कीच ते मी पाहू शकले नसते. आता मी आधीच जेव्हा त्या शेकला बघितलं होतं तेव्हा त्याचा कलर नेहमीसारखा नव्हता दिसत, त्याचा कलर डार्क दिसत होता. म्हणून खरं तर मी वास घेतला आणि मला कळलं की काहीतरी गडबड आहे. आता एरवी रोज आबा जेव्हा तुमच्याशी गप्पा मारत असतात जिम रूममध्ये, तेव्हा एरवी माझं लक्ष जातच तुमच्या प्रोटीन शेककडे, तेव्हा मला असा कलर कधीच दिसलेला नव्हता. आणि तो जर शेक तुमचा घेण्यात आला असता तर तुम्हाला काही झालं असतं, मग आम्ही काय केलं असतं? आता अद्वैत हळूच तिचा हात धरतो. अद्वैत हळूच तिचा हात आता आपल्या हातात घेतो आणि म्हणतो की आज तू माझं जीवन वाचवलंस, माझा जीव वाचवलास, आणि त्यासाठी मी तुला सांगेल तितके शब्द अपूर्ण पडतील. खरं तर मी खूप ओरडलो तुझ्यावर, खूप चिडलो, खूप रागावलो. तुझ्या जागी कोणी मुलगी असती तर काहीच करू शकली नसती, चिडून गेली असती, गप्प बसली असती, पण तरीसुद्धा तू हार मानली नाहीस. आणि तेव्हा काही मी वागून गेलो तुझ्याशी रागाच्या भरात, त्यासाठी आय एम रिअली सॉरी. मला खरंच या सगळ्याची कल्पना नव्हती. मी माझ्या वाईट स्वप्नातसुद्धा असा कधी विचार केला नव्हता की माझेच घरातले माझ्याबद्दल असा कट रचतील, माझ्या विरुद्ध असे वागतील. आता दोघांचे डोळे एकमेकांमध्ये रोखले गेलेले असतात. अद्वैतच्या डोळ्यात अश्रू असतात. कलाच्या धडधडीतून येणारा तो जवळीकीचा कंप अद्वैतला आता जाणवू लागलेला असतो. आता तुम्हाला काय वाटतं पुढे काय काय होईल? दोघांची केमिस्ट्री होईल ना सुरू? हा अंदाज आहे माझा की हे असंच होणार आहे. त्यामुळे तुमचे अंदाजसुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. पुढचे एपिसोड्स तर किती रंजक असतील, मला तर कल्पना करूनच अगदी गुदगुदल्या होत आहेत. म्हणजे एवढ्या इझिली अद्वैत सुकन्याला स्वीकारेल असं मला वाटत नाही, बट स्टील होप फॉर द बेस्ट. म्हणजे आता काय होतं, सगळे झोपलेले, सुकन्या खोलीत एकटी, आधीपेक्षा थोडीशी स्थिर असते. तेवढ्यात तिच्या खोलीच्या खिडकीतून एक सावली सरकते. एक हात पुढे येतो आणि उशीने तिचा गळा दाबण्यासाठी तो हात पुढे येतो आणि सुकन्या धडपडते. नेमकं त्या साईडला काही कॅमेराही नसतो घराच्या, की आपल्याला कळेल की बाहेरून खिडकीतून कोण आत येण्याचा प्रयत्न करतोय. सुकन्याचा म्हणजे गळा दाबण्याचा प्रयत्न चाललाय, सुकन्या धडपडते आणि नेमकं व्यक्ती कोण आहे ते दिसत नाही. सुकन्याचा श्वास अडकलाय आणि खोलीत प्रचंड अंधार आहे. काय वाटतं मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं इथे आता काय होऊ शकेल आणि तिचा गळा आवळणारं कोण असेल? आणि सुकन्या तर कोणाच्या घेण्यात येण्यातही नाही आहे, मग असं कोण असेल की जे तिच्या जीवावर उठलेलं आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला पुढच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये मिळतील. त्यामुळे न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला कळेल की पुढचा ट्विस्ट एपिसोड कधी आलेला आहे ते. त्याचबरोबरीने व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजच्या व्हिडिओबद्दलची तुमची मतं कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. आता वळूया आपण आपल्यावाल्या कमेंट सेक्शनकडे, मागच्या व्हिडिओच्या, ज्यातून पहिली कमेंट आलेली आहे शुभांगी बडेकर यांची. ओके, त्यानंतर आहेत अंकुश बावेस्कर, तारुलता राया आहेत, त्यानंतर प्रज्वलिंजर, ओके, त्यानंतरून सुजाता ताम्हणकर, लता रेडेकर, त्यानंतर उषा पवार आहेत, विजया काटे, अंजली खरात आहेत. अंजली खरात म्हणतात कला बाहेर पडली याची कारणे आहेत. कारण असं आहे की तिच्या डोळ्याला दुखापत झाली आहे,
जास्त उशीर झाला तर काहीही होऊ शकतं म्हणून कलाने मालिका सोडली. अरे बापरे. आता हे काय आहे ते मला माहीत नाही. त्यानंतर आहेत सुकन्या, सॉरी अंजली खरात त्याच म्हणतात की सुकन्या तुझे हृदय हे कलाचे असल्याने असं होतंय तुझ्यासोबत. ओके, मी विचारलं होतं ना असं का होतंय वगैरे ती स्वतःला. ओके, सो अंजली ताई त्यांच्याशी बोलताय आणि म्हणताय की तुझ्यात कलाचं हृदय असल्याने तुला असं होतंय. आबांनी बरोबर आता बरोबर आणलंय तुम्हा सगळ्यांना एकत्र. पहिले मैत्री होईल मग प्रेम होईल. सुकन्या कला इतकी हुशार आहे की नाही माहीत नाही, पण छान आहे. ओके, पण आता हळूहळू सुकन्याला सुद्धा आपली ऑडियन्स एक्सेप्ट करायला लागलेली, कारण ते पात्र तसं दाखवण्यात आलेलं आहे. सुकन्या मनमिळाऊ आहे. त्यानंतर आहेत मधुरा मिलिंद शिंदे. ओके, सिंधे आय गेस. ओके, त्यानंतरून एक आय डी आहे ज्यावर जय शिवराय असं म्हटलं आहे. ते म्हणतात फार अडखळत बोलत आहेत. ओ बापरे, फारच अडखळत झालं का? आय एम सो सॉरी, बट ॲक्च्युली सकाळची वेळ असते आणि सकाळी आवाज माझा प्रॉपर निघत नसतो. त्याचबरोबरीने कधी कधी माझ्या घशाचेही प्रॉब्लेम्स होतात. कदाचित म्हणून झालं असावं, बट डेफिनेटली मी माझ्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करेल. थँक्यू सो मच. तर मित्रांनो, हा होता आजचा भाग. ह्या होत्या आजच्या कमेंट्स. हे होतं आजचं कमेंट सेक्शन. सो आता पुढचं कमेंट सेक्शन आपल्याला कधी वाचायला मिळणार आहे याची मी वाट बघते आणि तुम्ही वाट बघत असाल आजच्या व्हिडिओची. सो त्यासाठी चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि बघायला विसरू नका आपलं चॅनल आणि आपल्या चॅनलवरचा हा ट्विस्ट एपिसोड. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.